असे पुढे या, पुढे खेटू नका, साऊंडला खेटू नका, अशी पुढे सारखा, त्या साऊंडला खेटू नका, पुढे सारखा, असं तुम्हाला त्रास होतोय. लक्ष द्या. आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्यात. आणि मी प्रत्येक कीर्तनात थोडं फाउंडेशन पक्क करीत असतो. विश्वजित महाराज, ज्या ठिकाणी सुख असते त्याला म्हणायचं परमार्थ, आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार. संसार कितीही चांगला करा, बंडू पाटील, दुःखाचा अनुभव आहे. परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त आहे. माझी ज्ञानोबराय सांगतात, आनंद रे आधी आनंद, आनंद रे आधी आनंद, मोकळं झालं पाहिजे. उगा रात्रभर पाकडं काय नाही सापडलं. बंद करा, बंद करा ते, ऐका. आधी काळी 2ला पण पांढरी 3ला लावल्यास मला उलट आनंद वाटला. तुम्ही 4ला लावा, मी काही भरत नाही. विठाला विठाला, परमार्थात आनंद असतो. पाटील बंद करा, मी दिसले तुम्हाला, बंद झालं मग. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे. बंडू पाटील, मी विनोदानं सांगत असतो, प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत. वा क्या बात आहे. प्रत्येक मनुष्य माळ घालीत नाही. वा खरं आहे. प्रत्येक मनुष्य भुका लावीत नाही, थुका लावीत थुका. माळ घालण्यासाठी, भुका लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी, अनंत जन्मेचे अनंत जन्मेचे टाळी वाजवा राव. बरं या, बसा, माझ्याकडे लक्ष द्या. यशोजी महाराज, मी विनोदाना सांगतो बरं, मला असे गुणीजन चांगले असले ते कीर्तन करा वाटत नाही, फाशी घ्या वाटते. मी एका गावात कीर्तनाला गेलो, जीवन महाराज माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा, त्याला काहीच येईना. श्रीधर महाराज, मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. इतके येडे मला फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला, टाळी वाजवा. विढाला विढाला. अरे नाथ महाराज सांगतात, ऐका, विनोद नाही, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैटा होय.
टाळी वाजवा टाळी. आता प्रमाण किती देता येतील बहुत सुकृताची बोला की थोडी करंट कपाळाचे नाम नाही तिळतिळ पुण्य साचा जाऊ द्या. थोडक्यात बोलतो. एखाद्याला विचारलं चला दुगावला सप्ताह चालू आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, भागवत कथा आहे ना. अरे कथा झाल्यास राम कथा काय का असणार, राम म्हणा नाही दाम म्हणा. रामकथा चालू आहे, चला महाप्रसाद खाण्यासाठी. कशासाठी त्यानं सांगितलं महाप्रसाद खाण्यासाठी आलो असतो, माझ्याकडे लक्ष द्या. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. तशी एखाद्या विचारला चला आता 8:30 ते 10:30 कीर्तन आहे, कीर्तनाला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो म्हणलं पण अंगात पाप आहे. झोपले काय लक्ष देऊन आहे का. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. तुम्ही मंडपात बसला तेवढी भाग्यवान. हाताळी वाजवा. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता पुढचं वाक्य आहे का, ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप बंडू पाटील त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल आपो. जोऱ्यात टाळी वाजवा कळाला. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप इकडे बघा तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. विढाला विढाला. आणि मला आनंद वाटला बरं काय. मंडपात जागा कमी पडली टाळी वाजवा. हे मंडपाचं वैभव आहे. नाही तर काही ठिकाणी मोठा मांडव आणि 5च पांडव. विनोद नाही पण असू द्या. पाप घालवण्याची ताकद संतात आहे. असे माझे जगद्गुरु तुकोबराया ज्ञानोबराया नाथ महाराज केवळ पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी येण्याचं कारण आज्ञेने लावावे. सन्मार्गाशी थोडक्यात बोलतो टाळी वाजून भजन करा. विढाला विढाला. आजच्या अभंगात तुकोबराया बोलू नका बरं काय आपल्याला सत्संगती घडली पाहिजे असा आग्रह करतात. मला वाटतं माणसाच्या जीवनात संगती मोलाची आहे. पाटील दादा तुमचं नाव काय. सचिन. मला माणसं अशी फ्रेश लागते तू नाही तर काही माणसं तुझ्या का दुष्काळ पडलाय का काय. सचिन दादा विनोद नाही ऐका बरं काय. आपल्या जीवनात संगती फार मोलाची आहे. संगती वाईटाची घडू नये आणि चांगल्याची घडल्याशिवाय राहू नये. आता तुम्ही सुज्ञ माणसं आहेत थोडक्यात बोलतो. खरं सांगा इंचवाची भेट होईल का. इंचू बघितलंय तुम्ही बघितलंय का बघायचं आहे. इंचू भेटल्या आगा गा 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 देवा 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 बर 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 असा चावला बस. महाराज विनोद नाही एक वाक्य आहे का सचिन दादा. आपल्या जीवनात इंचू भेटला तर चालेल पण दुष्ट माणसाची भेट होता कामा नाही. विंचवाची लांगे तैसा दुर्जन सर्वांगे तैसा दुर्जन सर्वांगे तैसा दुर्जन सर्वांगे टाका फुलं टाका. हे फुलं राहिली होती ह्याची. बाटली आणता काय आणा लगेच इकडं. लई सोय आहे राव टाळी वाजवा. या इकडे इकडे बसा आता लवकर बसा. काय करावं हे कसं आहे बघा. हे सोपं नसते श्रीधर बाबा. हे आटवावं लागते. आटवून पटवावं लागते पटवून वाटवावं लागते.
आटवलं पटवलं वटवलं तर बरं, नाही तर कटवलंच म्हणायचं. विढाला विढाला. आणि भजनी इक्षपतीची पाय मरण. माझ्याकडे लक्ष द्या. बोलू नका माडेगान. असं इंचवाची नागी तैसा दुर्जन सर्व अंगी. टाळी वाजवा. अरे इंचवाच्या नागी तीस आहे. दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगाने विष आहे. विनोद नाही बोलू बोल बोल. सचिन दादा, तुम्हाला जर अनुभव घ्यायचा ना, तुम्ही घरी जाऊन झोपा. काय करा हो म्हणा की हो ग लक्ष्मीची पिली बसली बसू नका माझ्या पुढं. विनोद नाही. तुम्ही घरी जाऊन काय करायचं? झोपायचं. कसं नाही, सरळ नाही, पालतं. आणि बऱ्याच माणसाचे विनोद नाही, झोपीचे बरेच प्रकार आहे. काही माणसं झोपीत असे स्वर्गात चालत वाटते हळू हळू हळू. काही माणसं झोपीतच पळतील उशी घेऊन. त्याला पळती झोप म्हणायचं, पळती. काही झोपीतच पाय खुरीतील, त्याला खुंदुळी झोप म्हणायचं, खुंदुळी. नाही विनोद नाही, विनोद. अति झोपीचे बरेच प्रकार आहेत. ऐका, अतिशक्ती नाही, घरी जाऊन झोपा. काय करा? कसं? हा तुम्हीच म्हणा. विनोद नाही, अतिशक्ती नाही. तुमच्या पाठीवर उंच जाऊ द्या, तुमच्या अंगावर उंच जाऊ द्या. तुम्हाला काही परिणाम होणार? होणार. फक्त तुम्ही झोपीत असं करायचं. तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार. टाळी वाजवा कळाला. अरे गिरतवाच्या नाकी तीस आहे, पण दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगाने विष आहे. म्हणून माझ्या तुकोबाराची प्रार्थना आहे. तुका म्हणेशन नको तयाचे दर्शन. वा असं नको तयाचे दर्शन. नको तयाचे दर्शन. जोडा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. वाईटाचं दर्शन शंकर होता कामा नये. वाईटाचं दर्शन चांगल्याला झालं, चांगल्याचं जीवन अधोगतीला जाते. टाळी वाजवा. क्या बात है. वा वा. तुका म्हणण्याच्या नंतर दर्शन. टाळी वाजवा राव. गुरुजी घाम आलाय. आणि जिथं घाम तिथं दाम उभं केला इशारा. हे फुकटचं काल एक शुगर होते बघा. विढाला मला बालाजी पाटलांना झोपीतच फोन केलाय. हॅलो. मी म्हणलं मेलो. माझ्या लक्षात राहील नाही म्हणली. आता लक्षात आहे का नाही? हो म्हणा की. जाऊ द्या, इनो सोडून त्या मुद्दा डोक्यात ठेवा. तो का म्हणेशन नको तयाचे दर्शन. असं वाटायला खिशातले 1000 रुपये काढून द्यावं, पण महाराज घेत नाहीत म्हणा ना. टाळी वाजवा, टाळी वाजवा. काय आनंद घेतला पाहिजे. नाही ते देतो मी कीर्तन झाल्यास बघतो काय करायची. ती विढाला विढाला. द्या. वाईटाचा दृश्य चांगल्याला होता कामा नाही. आता तरुण मंडळी, मला आनंद वाटला माधव पाटील हे तरुण पाहून. नाही तर काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने ताप दिलाय.
अर वायर तुटलेले, बल्ब फुटलेले, रेंज गेलेले, फ्यूज उडालेले, डायनामा गेलेले. जीवन महाराज आम्ही बरं आपण गेल्याची गपची बसत नाही. महाराज लक लक फाउंडेशन हालाले, लक लक कुठून आला मी म्हणलं मसन वाट्यातून. महाराज बरं बरं मला आता देव देव करा वाटाले, देव देव काय करा वाटाले. मी म्हणलं बाबा रेंज गेल्या देव देव करा वाटालंय. रेंज होती तेव्हा का झिंगझिंगाट केलं काय. अरे रेंज नसली तर मोबाईल चला ना आणि देव देवचा मेळ लागल का. धन्यवाद, टाळी वाजवा. विढाला विढाला. माझ्याकडे लक्ष द्या. हा जागा भेटली का. बसा बसा इकडे बघा. काय सांगू लागलो. हा कीर्तन कीर्तन. वाईटाचं दर्शन चांगल्याला होता कामा नाही. माझ्याकडे लक्ष द्या. अजामेळ जातीनं ब्राह्मण होता. कोण होता. कोण ब्राह्मण. विश्वजित महाराज वडील पूजेला बसले. त्याचा नित्यनेम होता फुलं आणून द्यायची. काय आणायची. पूजेला फुलं आणायची नित्यनेम. पण रोज सरळ मार्गाने जायचा. माझ्याकडे लक्ष द्या. अजामेळ पण एक दिवस इनाश काले विपरीत बुद्धी दुर्बुद्धी ते कदा नौपजो. महाराज कधी बुद्धीला फाटा फुटेल सांगता येत नाही. सरळ मार्ग सोडला. अजामेळानं शॉर्टकट मार्गाने निघाला. एका ठिकाणी अशी मन आहे. सरळ मार्ग सोडून मानसा काट्यान तो जाऊ नको. जया संगतीने दुर्गुण वाढी संगती तयाची करू नको. नर जन्मामध्ये येऊन प्राण्या प्रभू चिंतनाला विसरू नको. येशेला तू जवळ बैसोनी पतिवर्तीला चढू नको. दारी तुझ्या आला भिकारी इनमुक्त्याला करू नको. गरीब दुःखी अंध पांगुला सहाय्य करण्याला विसरू नको. विसरू नको. टाळी टाळी. सरळ मार्ग सोडायचा नाही. सरळ मार्ग सोडून मानसा काट्यानं तू जाऊ नको. सरळ मार्ग सोडून मानसा. सरळ मार्ग सोडला. शॉर्टकट मार्गाने निघाला. कोण कोण सचिन दादा. अजामेळ. ऐकाकडे ज्या मार्गाने अजामेळ जात होता वेशीची गल्ली होती. त्याने एक डोळ्याने एक चित्र पाहिलं. एक पुरुष पाहिला. तरुण मंडळी लक्ष देऊन ऐका. अरे एका क्षणाचं दर्शन अजामेळाला घातक ठरलं. अधोगतीला जावं लागलं. म्हणून महाराज सांगतात आपल्या जीवनाचा उद्धार करायचंय ना. जीवनाचं सोनं करायचंय ना. संगत करना पडे को बडत 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 जाय. संगत करना छोटे की घटत घटत घट जाय. आई सांगा महाराज. झोपा. अरे संगत ती चांगल्याची महत्वाची आहे. जीवनात संगत चांगल्याची घडाव संताची घडाव. कळालं महाराज कशी घडाव. अभंगाचं पहिलं टाळी वाजवा.
झाला राव, टाळी वाजवा. आणि विनोद नाही, श्रीधर बाबा, भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते, नाही तर काही बायाची भाजी लिहि नमुना. अरे डबेचे डबे मसाला चव नाही कशाला. मी इथल्या सोडून मडपातल्या धरून सांगालोय. एका बाईने भाजी केली बंडू पाटील, तेल मीठ मिरचू डाळ पाणी. यशोजीत महाराज, मालकाला भूक लागली ते म्हणला जेवाय वाढ. हिनं भाजी वाढली, हिनं फुरका हाणला शेंडीत तैट. माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळं अजातवाद. आता तुम्हा सगळ्याला अनुभव आहे, मी एकटा सोडून. बरोबर आहे का नाही? तुम्ही झाले की नाही? जमलंय? काय झालेली माणसं लगेच कळते, झाली समाधान तुमचे देखील नाही. विनोद नाही आता, आता जरा ही रिअल मध्ये जरा मग कळालं. विनोद नाही. आता भाजी कशी का होईना, ती बाई पुढं बसली, त्याच्या डोळ्यातून आसरू आले. बंडू पाटील गपचूप तरी बसा. बसल्या बसल्या म्हणली, माय भाजीत काही कमी जास्त, तुमच्या डोळ्यातून आसरू. ते म्हणला प्रेम आसरू आहेत, प्रेम आसरू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का? थोडी. ते म्हणला जास्त प्रेम म्हणल्यास मसन वाटा गाठावं लागेल. विढाला विढाला हसा म्हणून सांगत नाही, पटा म्हणून माझ्याकडे लक्ष द्या. भाजी चांगली झाली तर चव लागते, नाव निघत आहे. असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटते. संगती चांगल्याची घडावी, संतांची घडाव. कशी? तुकोबारानं उत्तर दिलं, संत समागम एकादिहे परी. लक्ष देऊन ऐका. समागम म्हणजे करणे, समागम म्हणजे करणे, आणि परी म्हणजे घडणे. कोणत्याही पद्धतीने कशाच्या बी निमित्ताने आपल्याला संतांची संगत घडू द्या, आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. टाळी वाजवा. उद्धार झाल्याशिवाय कशाच्या बी निमित्ताने. आता थोडक्यात बोलतो. बालाजी पाटील, पुणे जिल्ह्यात एक गाव आहे. कुठं? त्या गावाचं नाव आहे कडूस. काय? कडूस. त्या ठिकाणी एक ग्रस्त राहत होते, गंगाधर पंत मवाळ. कोण? गंगाधर पंत मवाळ. आणि योगायोगानं त्यांची म्हैस हरवली. माधव पाटील, काय हरवली? म्हैस. ज्ञानेश्वरी वाचवताना एक वही सापडली, हिरव्या चारे भांबावे पशु. जिकडे हिरवा चारा असेल तिकडे जनावर जाते. कोण जाते? जनावर. वा. आणि जिकडे वडापाव दिसला तिकडं हे अंतरीचे धावे. जिकडे हिरवा चारा असेल तिकडे जनावर जाते. पाहत 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 निघाली. हिरवा चारा कुठं दिसेना. भंडाऱ्या डोंगराकडे लांबून पाहिलं, हिरवा चारा दिसला. वाटलं नक्की म्हैस ह्या डोंगरावर असेल. म्हैस पाहण्याच्या निमित्तानं गेले. काय पुण्य असेल? निष्कामता निज दृष्टे अनंत पुण्य कोट्यान कोटे. रोकडे आला हे जे पाठवते. आई होय भेटी हरिप्रियाचे, काय सांगाव महाराज. झोप. अरे हजारो जन्मातलं निष्काम पुण्य लागतंय. माझ्याकडे लक्ष द्या. डोंगरावर गेली, उजळली भाग्य. आता पुण्य फळले बहुता दिसा. टाळी वाजवा. फळले बहुता टाळी वाजवा. सन्मुखातो
टाळी जोऱ्यात 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 थांबा टाळ जोऱ्यात वा मृदंग टाळी टाळी वा टाळ टाळी टाळ आजी फिटले माझ्या कोडे आजी फिटले माझ्या बहुता दिसा भाग्य होत बरं वाटत का नाही बरं वाटायला का नाही टाळी वाजवा टाळी पुण्य फळले बहुत ना दिसा पुण्य भाग्य उदया ठसा झालो सन्मुख तो कैसा बस. संत चरण पावलो माझ्याकडे लक्ष द्या हजारो जन्मातलं पुण्य असेल भंडाऱ्या डोंगरावर गेली तुका भरायचे पायी धरले श्री संताची साष्टांग हे करी विश्रांती पावलो विश्रांतीचे स्थान संतांचे माहे ते या भूमीवर अलंगापुर झोपा विश्रांती आहे ऐका पायी धरली कुण कुण हा म्हैस गेली त्याला म्हणा हे सगळ्यात सोपं आहे वाव खरं आहे खरं गंगाधर पंत म्हणानं पायी धरली वा नाही नाही माझ्याकडे लक्ष द्या तुकोबारानं डोळे उघडली कोण साधा काशेट ज्ञानेश्वरीतली ओळी विचारायची गात्यातला अभंग विचारायचा चिंतन विचारायचंय कशासाठी डोंगरात आला देहूतल्या लोकांना मला भजन करू दिलं नाही डोंगरात काढून दिले काय गरज असेल काय इच्छा असेल तुकोबारानं डोळे उघडली कुण तुकोबारानं बोला गंगाधर पंत मवाळ काय आपली इच्छा महाराज आशा सिंगाची म्हैस बघितली का बडू पाटील कशा सिंगाची आशिया तुकोबारानं डोक्यात हाणून घेतलं म्हणले आशा सिंगाच्या म्हशीचा त्याग करून डोंगरात आलो तरी पट्ट्या म्हैशीच्या राहिल्याशिवाय राहिला आणि विनोद नाही महाराज लोकांना ब्रह्मचर्य राहू द्या संन्यासी राहू द्या तुम्ही लोक जगू देत काल परत मलाच एकानं फोन केला बालाजी पाटील आलो मी म्हणलं मेलो आमचं लग्न बघा कुठं तरी त्याला म्हणलं मीच केलं नाही तू हो कुठं बघा अरे कुणाला काय विचारावं अक्कल लागते हो संताजवळ गेल्यास कसं बोलावं साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द दैश कल्लोळ अमृताचे मुख्य अमृताची वाणी मुख्य
जरा इमानदारीनं वाजवा राव, जोरात जोरात वाजव जस काय चिकन गुन्हा झालाय. विठाला विठाला कसं बोललं पाहिजे. मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी झोपा टाळी वाजवा असं बोललं पाहिजे. काही मी उधार पावीन काही मी उधार पावीन काही कृपा केलं नारायण कृपा ऐसे तुम्ही सांगा संत जन. बस करा समाधान. माझ्याकडे लक्ष द्या. महाराज अशा शिंगाची म्हैस बघितली का कशा तुकोबारानं सांगितलं ए माडगार असं म्हैस फाण्यासली सायास करू नका रे. देव पाहवया करिवो सायास न धरी आस नाशिवंत नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा न त्याची. माझ्याकडे लक्ष द्या. देव पाहण्यासाठी सायास कर. बंडू पाटील त्यानं सांगितलं महाराज तुमचं काय काकद भोपळा देश मोकळा. नानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. तुमची मजा आहे. बोलू नका. म्हैस सांगा काय सांगा आणि खरं सांगा इमानदारीनं. यशोजीत महाराज मजा आहे का नाही आपली आहे का नाही आहे का नाही हो म्हणा की आहे का नाही. माधव पाटील हार घातला का नाही तुम्हाला विनोद नाही मजा आहे. तरुण मंडळी एक वाक्य बोलतो तुमच्यासाठी सोबत घेऊन जा. अरे खानदानी परमार्थ करणाऱ्या माणसाला माणूस किंमत देईल यात नवल नाही. देव किंमत देईल यात नवल नाही. संत किंमत देतील यात नवल नाही. खानदानी परमार्थ करणाऱ्या माणसाला येम देखील किंमत देतो. येम का किती किंमत आहे आमच्या इसोची मला खरं सांगा. विनोद नाही बरं का क्षमा मागतो. तुम्हाला किती किंमत आहे. मृदंग्याची बायको मृदंगी आहे का नाही. मृदंग्याची बायको मृदंगी. त्याला तर मला थापकून कोण टाका म्हणलं धुमाकून ठोका किंमत आहे. आमच्या बाईकवाल्याला टाळी वाजवा राव किंमत आहे. माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणलं सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे किंमत आहे हो किंमत आहे. डॉक्टराची बायको बोला की डॉक्टरीन. कंडक्टरची बायको कंडक्टरीन. सरपंचाची बायको सरपंचीन. पेताड्याची बायको म्हणा की पेताडीन. वाईटाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही. पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंत करणारा परमार्थ करा. हनुमंतरायाची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला तुकोबारानं सांगितलं देव पाहण्यासाठी सायास कर. काय पाहण्यासाठी त्यानं सांगितलं म्हैस सांगा. काय सांगा पाहिजे का म्हैस सांगा. तुकोबाराने विचार केला गिराईकली खट आहे. म्हैस पाहिजे का हो जा. कोट्यात म्हैस आहे. कुठं आपल्याकडे कोटात म्हणते तिकडे नाशिक जिल्ह्याकडे पुण्याकडे गोटा म्हणतात. जा कोट्यात म्हैस आहे. पळत सुटला. संताची ये पायी सर्व भावे दास त्याची माझे हित जेने हा गोपाळ काय सांगाव हरा. झोपा. पळत सुटला. संसाराच्या तापी करिता या सेवा संसाराच्या नावी घालून या सुन्नी जाळून संसार बैसलो सगळ्याचा त्याग केला. पळत गेला आणि तुकोबाराची पायी धरली. करा क्षमा अपराध करा क्षमा अप महाराज तुम्ही सिद्ध महा आहा नाही विचारिला. बस बस कुणाच्या अंगात रोग. मी एका ठिकाणी असं म्हणलं बंडू पाटील घड्याच्या अंगात आला इमान ती जेव्हा उठलं आहा ओह आहा नग 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 हुशार माणूस होता आमच्या माधव मारदासारखं. जेव्हा उडी मारली ना असं दाबून धरलो पक्क
त्या अंगात आल्याला म्हणू लागलं सोडा 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 सोडा. हा माधव महाराज म्हणे कामून 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 कामून. ते म्हणला बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल. ह्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्यात. आणि हे लोक म्हणते त्याच्या अंगात देवी घुसली बेसरमीच्या भोकाना ना विडाला पळत आला महाराज. माझ्याकडे लक्ष द्या. घरी गेला. कोट्यात म्हैस. कुठं कुठं? अरे बापरे दचकाला. पत्नीला विचारलं म्हैस कुणा आणली? नाही आणली. मुलाला विचारलं म्हैस कुणा आणली? कुणा आणली? कुणा आणली? नाही आणली. सुनबाईला विचारलं म्हैस कुणा आणली? नाही आणली. लक्ष देऊन ऐका. विचार केला. अरे बापरे ज्यांच्या शब्दानं म्हैस कोट्यात येऊन बसते त्यांना सांगितलंय देव पाहावया करी वो सायास. अरे ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांच्या शब्दानं का देव सापडणार नाही? का देव सापडणार नाही? सगळ्याचा त्याग केला महाराज. विनोद नाही. गेले तुकोबारायचे पायी धरली. मी तो अनाथा अपराधी मी तो अनाथा अपराध कर्म हिनमती मंद बुद्धी कर्म तुझ्या मी आठवले नाही. बस क्षमा करा. चुकलो महाराज. तुमचा मला अधिकार कळाला नाही. ऐका पायी धरली. कुणाची? कुणाची? सचिनराव कुण? हा वा वा क्या बात आहे. टाळीवर. गंगाधर पंत बाळानं पाय धरले. डोक्यावर हात ठेवला. तुकोबाऱ्यानं हात ठेवून मस्तकी प्रसाद देऊनी केली. सुखी आपुले पदी धरीतील हाती पाळी पंढरीनाथ. जाऊ द्या थोडक्यात बोलतो. डोक्यावर हात ठेवला. हस्तकृपा केली. माझ्याकडे लक्ष द्या तरुण मंडळी. गात्यात राहिलेले अभंग जगद्गुरु तुकोबारायाचे गंगाधर पंत मावळानं लिहिले. जोरात टाळी वाजवा जोरात. कुणा लिहिले? कुणा लिहिले? आता ऐका. गात्याचे लेखक बनले लेखक. आज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती आहे. कुणाची? कुणाची? गंगाधर पंत मवाळाची. ऐका गडी. आता मला उत्तर द्या. गंगाधर पंत मवाळाला तुकोबारायची संगती घडली कशाच्या निमित्तानं? लवकर बोला. कशाच्या? कशाच्या? म्हशीच्या. उद्धार झाला का नाही? टाळी वाजवा. तुकोबारा सांगतात कशी बी घडू द्या. संत समागम एकादी हे परी. परी म्हणजे प्रकार पद्धत. महाराज कशी बी घडू द्या. नाही घडली तर जीवन पाटील नका घडू द्या. आणि घडलीच नाही मेलो तर मरा. मरताना फक्त वासना शिल्लक ठेवा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी हेतरे शयनम इह संसारे खल दोस्तारे कृपया प्यारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते कितीला जन्मया नित्य होय भजित म्हणून या जीव भ्याला शरद गेला. जशी वासना तसा जन्म. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाले अंगे. ऐका. वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी. जशी वासना तसा जन्म. महाराज उद्या आम्ही मेलोत. आमची वासना शिल्लक राहिली. उद्या जर जन्म बैलाचा मिळाला. लक्ष देऊन ऐका. उद्या जर जन्म बैलाचा मिळाला तुकोबाराने सांगितलं बैलाचाच मिळू द्या. ज्ञानोबरायाच्या पालखी पुढचाच बैल. आणि बाबा पालखीचाच बैल. महाराज उद्या जर जन्म वासना शिल्लक राहिली माधव पाटील घोड्याचा मिळाला. कशाचा? कशाचा? घोड्याचा. तुकोबाराने सांगितलं घोड्याचा मिळू द्या. ज्ञानोबरायाच्या पालखी पुढचाच घोडा. जोरात टाळी वाजवा. पालखी पुढचाच. महाराज विनोद नाही विनोद. दादा तुमचं नाव काय? अनंतराव. तुम्ही वारीला या. आमचे बालाजी पाटील हे सगळे मंडळी असतात. या तुम्ही वारीला. विनोद नाही. ज्ञानोबरायाचा घोडा जर पालखीला येडा मारू लागला ना. कोण? घोडा रिंगणात येडा मारू लागला. ह्या महिला मंडळी त्या घोड्याच्या पाठीवर खारका खोबरं टाकतात. कुणाच्या? बोला कुणाच्या? घोड्याच्या पाठीत. आणि आपल्या पाठीत भांडणाला काय उशीर आण दगड राम भाऊ. अरे विनोद नाही. संताच्या पुढचा घोडा झाला तरी किंमत आहे. टाळी वाजवा. किंमत आहे. महाराज उद्या वासना शिल्लक राहिली आणि उद्या जर जन्म कुत्र्याचा मिळाला तो तुकोबारानं सांगितलं कुत्र्याचा मिळू द्या. ज्ञानोबरायाच्या दरबारात व्हावे त्यांचे द्वार.
आणि वाजवा टाळी. चांगल्याच्या संग व्हावे त्यांची द्वारी श्वान याती. संताच्या संगतीत कुत्रा म्हणून जगाव. लक्ष द्या, चांगल्याच्या संगतीत कुत्रा म्हणून जगाव. लोक आपल्याला किंमत दिल्याशिवाय राहत नाहीत. तरुण मंडळी तुमच्यासाठी सांगतो, सरळ बसा, सरळ बसा, सरळ बसा. हां, लय गुडघ्यातून लवकर जाऊ नका. माझ्याकडे लक्ष द्या. विनोद नाही. महाराष्ट्रातली जाणते राज्य कोण? छत्रपती शिवाजी महाराजांनी कुत्रा पाळला होता. कोण पाळला होता? बोलता थोडं. कुत्रा पाळला होता गुरुजी. 7 वर्षे कुत्रा माझ्या राजाच्या संगतीत होता. कुणाच्या? राजाच्या संगतीत. कालांतरानं महाराजाचं देहावसान झालं. शरीर जात आघाव्या ज्ञानोबा सांगतात, नाशिवंत स्वभाव्या म्हणून तू झुंजाव्या